नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य चालू घडामोडींचा भाग 20 पाहणार आहे आणि याच्यामध्ये 50 प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीच्या पुढे होणाऱ्या किंवा SRPFच्या पुढे होणाऱ्या पेपरसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1 आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम नुसार लोकसभा आणि राज्यसभेत महिलांसाठी किती टक्के आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, नारी शक्ती वंदन अधिनियमानुसार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव असणार आहेत। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी। आता मित्रांनो, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण लागू आहे। ठीक आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 2, भारताची पहिली जाहीरपणे क्वेअर म्हणजे समलैंगिक राज्यसभा शपथ घेणारी खासदार कोण बनलेली आहे? या ठिकाणी पाहायचं, पश्चिम बंगालमधील मेनका गुरुस्वामी या पहिल्या LGBTQ म्हणजेच समलैंगिक राज्यसभा खासदार बनलेले आहेत। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे। हा प्रश्न आपण आतापर्यंत 2-3 वेळा पाहिलेला आहे, परंतु पुढे नागपूरसाठी किंवा इतर पेपरसाठी हा विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण रिपीट करतोय। प्रश्न क्रमांक 3, पंतप्रधान मुद्रा योजनेला 8 एप्रिल 2026 ला किती वर्ष पूर्ण झाली? या ठिकाणी पाहायचंय, पंतप्रधान मुद्रा योजना कधी सुरू झाली होती? 8 एप्रिल 2015 ला। आणि मित्रांनो 2026 ला याला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। प्रश्न क्रमांक 4, महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे आयोजित पोषण पखवाडा 2026 कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचंय, दरवर्षी महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय पोषण पंधरवडा म्हणजेच पोषण पखवाडा आहे तो 9 ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित केला जातो किंवा साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, 9 ते 23 एप्रिल। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या बँकेने AI आधारित रिअल टाइम ट्रान्सलेशन सुविधा असलेला बॉब संवाद प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? या ठिकाणी पहा, बॉब म्हणजे बँक ऑफ बडोदा। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। बँक ऑफ बडोदानं पहिला AI आधारित रिअल टाइम ट्रान्सलेशन सुविधा असलेला बॉब संवाद हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर भारतात कोठे स्थित आहे? मित्रांनो, भारतातील तमिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू या जिल्ह्यामध्ये असलेल्या कल्पकम या ठिकाणी भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर म्हणजे PFBR स्थापित करण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। PFBR कुठे आहे? तर तमिळनाडूतील कल्पकम या ठिकाणी। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर। आता मित्रांनो, यावर आपण 2-4 प्रश्न पाहून याचा पूर्ण सराव करायचा, जेणेकरून लक्षात राहील। ठीक आहे। हा कुठे आहे? तमिळनाडूतील कल्पकम। पुढे याच्यावरचे प्रश्न पहा, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर म्हणजे PFBR क्रिटिकॅलिटी टप्प्यावर पोहोचला असे करणारा भारत हा जगातील कितवा देश बनलेला आहे? मित्रांनो, PFBR क्रिटिकॅलिटी टप्प्यावर पोहोचवणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे। पहिला रशिया होता, दुसरा भारत आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी। प्रश्न क्रमांक 8, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरची क्षमता किती आहे? याची क्षमता 500 मेगावॅट इतकी आहे। पुढे प्रश्न क्रमांक 9, PFBR प्रकल्प कोणत्या वर्षी मंजूर झाला? 2003 साली मंजूर झालेला होता। प्रश्न क्रमांक 10, PFBR प्रकल्प कोणत्या संस्थांद्वारे चालवला जातो? या ठिकाणी पाहायचंय, PFBR प्रकल्प आहे तो भाविनी आणि IGCAR यांच्याकडून संयुक्तपणे चालवला जातो। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। आता यांचा फुल फॉर्म काय आहे? भाविनी म्हणजे भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड आणि IGCAR म्हणजे काय? इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने PFBR प्रकल्प राबवण्यात आलेला आहे। पुढे प्रश्न क्रमांक 11, फास्ट ब्रीडर रिएक्टर मध्ये फास्ट न्यूट्रॉनचा वापर करून युरेनियम पासून काय तयार होते? युरेनियम 238 पासून मित्रांनो प्लुटोनियम 239 तयार होणार आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी। PFBR मध्ये काय होणार आहे? तर न्यूट्रॉनचा वापर करून युरेनियम 238 चे रूपांतर प्लुटोनियम 239 मध्ये होणार आहे। प्रश्न क्रमांक 13, भारताच्या 3 स्तरीय अणु कार्यक्रमातील दुसरा टप्पा कोणता आहे? दुसरा टप्पा असणार आहे फास्ट ब्रीडर रिएक्टर। 3 टप्पे होते। पहिला टप्पा प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर, त्यानंतर दुसरा टप्पा फास्ट ब्रीडर रिएक्टर आणि तिसरा टप्पा आहे
थोरियम आधारित ॲडव्हान्स्ड रिॲक्टर. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, दुसरा टप्पा पर्याय बी. प्रश्न क्रमांक 14, भारताच्या 3 स्तरीय अणु कार्यक्रमाचा पहिला टप्पा कोणता होता, तर प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर म्हणजे PSWR. मित्रांनो लक्षात ठेवायचं, हेवी वॉटरवर पहिला टप्पा, फास्ट ब्रीडर रिॲक्टरवर दुसरा टप्पा आणि थोरियम आधारित तिसरा टप्पा. ठीक आहे, याच्यावर अजून एक पुढे प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताच्या अणु कार्यक्रमाचा तिसरा टप्पा कशावर आधारित असणार आहे, तर थोरियम आधारित ॲडव्हान्स्ड रिॲक्टरवर आधारित असणार आहे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. आता युरेनियमचा वापर याच्यामध्ये केला जातो, परंतु भारतामध्ये युरेनियम आहे ते इतक्या प्रमाणात उपलब्ध नाही, परंतु थोरियम आहे ते केरळच्या किंवा राजस्थानमध्ये किंवा गोव्याच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतं. आणि मित्रांनो यामुळेच आपण थोरियमचा वापर जास्तीत जास्त करावा, यासाठी थोरियम आधारित तिसरा टप्पा आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 16, भारतीय लष्कराने नुकतेच कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे. या ठिकाणी पहा, भारतीय लष्कराने नुकतंच सिक्कीम राज्यामध्ये ऑपरेशन हिमसेतू सुरू केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी सी असणार आहे. या ठिकाणी करेक्शन करा प्रश्नामध्ये, भारतीय लष्कराने नुकतेच सिक्कीम राज्यामध्ये कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे, तर ऑपरेशन हिमसेतू. पुढे याच्यावर प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17, ऑपरेशन हिमसेतू कोणत्या भागात राबवले जात आहे. आपण काय पाहिलं, हे सिक्कीममध्ये राबवलं जात आहे. सिक्कीममध्ये कुठं, तर उत्तर सिक्कीममधील लाचेन ते चुंगथांग यांच्या दरम्यान हे ऑपरेशन राबवलं जात आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, ऑपरेशन हिमसेतूचा मुख्य उद्देश काय आहे, खराब हवामान आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या 1300 पेक्षा अधिक पर्यटकांना वाचवणे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, ऑपरेशन हिमसेतूमध्ये किती पर्यटक आणि स्थानिक लोक अडकले होते, तर याच्यामध्ये 1300+ लोक अडकले होते, पर्याय सी. कोणतं ऑपरेशन राबवलं, ऑपरेशन हिमसेतू, कुठे, उत्तर सिक्कीममध्ये. प्रश्न क्रमांक 20, ऑपरेशन हिमसेतूमध्ये भारतीय लष्करासोबत कोणत्या संस्थेने सहभाग घेतला आहे. याच्यामध्ये BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही संस्था देखील भारतीय लष्करासोबत या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. कोणती, BRO म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 21, भारत आणि इजिप्त यांच्यात होणाऱ्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे. मित्रांनो भारत आणि इजिप्त यांच्यामध्ये सायक्लोन नावाचा संयुक्त लष्करी सराव राबवला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, सायक्लोन. प्रश्न क्रमांक 22, 2026 मध्ये सायक्लोन युद्ध सरावाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी पाहायचं आहे, सायक्लोनची सुरुवात कधी झाली, 2023ला, त्यानंतर 23ला पहिला, 24ला दुसरा, 25ला तिसरा आणि 2026ला चौथी आवृत्ती पार पडत आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, 2026 मधील सायक्लोन सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे. मित्रांनो 2026 मधील सायक्लोन सराव आहे तो इजिप्तमधील अंशास या ठिकाणी आयोजित केला जात आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, सायक्लोन लष्करी सराव कधीपासून सुरू झाला, आपण आताच पाहिलं 2023ला सुरू झाला, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. आणि यावर्षी मित्रांनो याची चौथी आवृत्ती पार पडत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे, म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल
तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ, तर तुम्ही डायरेक्टली 935968689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 25, सायक्लोन सरावाचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश आहे स्पेशल फोर्सेसमधील समन्वय आणि संयुक्त ऑपरेशन क्षमता वाढवणे. पर्याय सी. सायक्लोन सराव कोणामध्ये होतो? पुन्हा एकदा विचारतोय. उत्तर काय आहे? भारत आणि इजिप्त. कुठे पार पडणार आहे? इजिप्तमधील अंशास या ठिकाणी. कितव्या आवृत्ती? 4थी आवृत्ती. प्रश्न क्रमांक 26, भारताची पहिली चालकरहित पॉड टॅक्सी प्रणाली कोणत्या शहरात सुरू झाली आहे? मित्रांनो, ही सुरू होत आहे मुंबईमध्ये. याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. मुंबईमधील कोठे? तर या ठिकाणी पाहायचंय मुंबईतील पॉड टॅक्सी आहे ती कोठे सुरू होणार आहे? मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे BKC या ठिकाणी सुरू होणार आहे. पर्याय बी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28, पॉड टॅक्सी प्रणालीचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 29, पॉड टॅक्सी प्रणालीचा पहिला टप्पा किती किलोमीटरचा आहे? 3.36 किलोमीटर. लक्षात ठेवायचं आहे, पॉड टॅक्सी प्रणाली BKC या ठिकाणी धावणार आहे आणि पहिला टप्पा असणार आहे 3.36 किलोमीटर म्हणजे पर्याय बी. पुढचा 30वा प्रश्न, प्रत्येक पॉडची प्रवासी क्षमता किती आहे? प्रत्येक पॉडमध्ये 6 लोक बसू शकतात म्हणजे पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. पॉडची क्षमता किती आहे? 6 प्रवासी. प्रश्न क्रमांक 31, पॉड टॅक्सीचा कमाल वेग किती असणार आहे? 40 किलोमीटर प्रति तास. आता काय काय पाहिलं आपण? ही सुरू झाली मुंबईमध्ये, मुंबईमधील BKC दरम्यान. त्यासोबतच धावणार कुठे आहे? तर बांद्रा ते कुर्ला 3.36 किलोमीटर इतकं अंतर धावणार आहे. आणि मित्रांनो, याची क्षमता असणार आहे 6 प्रवासी आणि स्पीड असणार आहे 40 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, पॉड टॅक्सी प्रणालीचा विकास कोण करतंय? MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी MMRDA करत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीवर कधी परत आले? 10 एप्रिल 2026 रोजी अमेरिकेच्या नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीर परत आले आहेत. मित्रांनो, याच्या अंतर्गत किती अंतराळवीर अवकाशात गेले होते? तर 4 अंतराळवीर गेले होते आणि त्यांनी चंद्राला प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. कधी परत आले? 10 एप्रिल 2026. आर्टेमिस 2 मोहिमेने पृथ्वीपासून सर्वात दूर जाण्याचा विक्रम मोडला. तो विक्रम आधी कोणाच्या नावावर होता? तर अपोलो 13च्या नावावर होता. अपोलो 13चा विक्रम मोडून आर्टेमिस हे पृथ्वीपासून सर्वाधिक दूर गेलेलं आहे. ठीक आहे. पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35, आर्टेमिस 2 अंतराळवीर पृथ्वीवर कोठे उतरले? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं हे पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकेतील सॅन डिएगो या किनाऱ्यावर उतरले आहेत. ठीक आहे. कुठे उतरले? पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकेतील सॅन डिएगो या किनाऱ्यावर. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 36, आर्टेमिस 2 कॅप्सूलची रिकव्हरी कोणत्या जहाजाने केली? USS जॉन पी मुर्था या अमेरिकन नेव्हीच्या जहाजानं आर्टेमिस 2 कॅप्सूलची रिकव्हरी केलेली आहे. लक्षात ठेवायचं, आर्टेमिस 2 ची रिकव्हरी USS जॉन पी मुर्था या अमेरिकन नेव्हीच्या जहाजानं केली. प्रश्न क्रमांक 37, आर्टेमिस 3 मोहीम कधी प्रस्तावित आहे? मित्रांनो, ही मोहीम आहे ती 2027-28 मध्ये पुन्हा प्रस्तावित आहे. ठीक आहे. आर्टेमिस 3. प्रश्न क्रमांक 38, भारताची चंद्रयान 1 मोहीम कधी लॉन्च करण्यात आली होती? चंद्रयान 1 मोहीम आहे ती मित्रांनो 22 ऑक्टोबर 2008 रोजी लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर पुढे चंद्रयान 3 मोहीम कधी लॉन्च झाली? चंद्रयान 3 मोहीम आहे ती 14 जुलै 2023 रोजी लॉन्च करण्यात आली. ठीक आहे. या ठिकाणी 39चं उत्तर काय आहे? पर्याय सी. चंद्रयान 3 मोहीम भारतानं 14 जुलै 2023 रोजी लॉन्च केलेली होती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 40, भारताची चंद्रयान 4 मोहीम कोणत्या वर्षासाठी प्रस्तावित आहे? मित्रांनो, भारताची चंद्रयान 4 मोहीम आहे ती 2027 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. ठीक आहे. 2027. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 41, 2026 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला? खालचा प्रश्न पहा. यांचा जन्म आहे तो 11 एप्रिल 1827 ला झालेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. आणि मित्रांनो, त्यामुळेच 2026 मध्ये यांची 199वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पर्याय बी.
प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र शूटिंग लीग चे आयोजन कोठे करण्यात आले? मित्रांनो, शत्रुंजय नरसे स्कूल पुणे या ठिकाणी महाराष्ट्र शूटिंग लीगचं आयोजन करण्यात आलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. करण्यात आलेलं नाहीये, करण्यात येणार आहे. पुढे जर आपण नागपूरचा पेपर देतोय तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे, रिसेंट प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्र शूटिंग लीग कधी आयोजित करण्यात येणार आहे? या ठिकाणी 17 ते 19 एप्रिल या दरम्यान महाराष्ट्र शूटिंग लीग आयोजित केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी 19 तारखेच्या पेपरसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्र शूटिंग लीग मध्ये कोणते क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत? याच्यामध्ये 10 मीटर एअर रायफल आणि 10 मीटर एअर पिस्टल हे प्रकार समाविष्ट असतील. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्र शूटिंग लीग मध्ये किती जिल्हा संघांनी भाग घेतलेला आहे? याच्यामध्ये एकूण 18 जिल्हा संघ भाग घेतील. किती? 18. पर्याय सी. ठीक आहे. महाराष्ट्र शूटिंग लीग मध्ये एकूण 18 संघ भाग घेतील. ही स्पर्धा आहे ती किती तारखेला पार पडेल? 17 ते 19 एप्रिल या तारखेला पार पडेल. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्र शूटिंग लीग मध्ये एकूण किती नेमबाजांनी भाग घेतला? या ठिकाणी पाहायचं आहे. महाराष्ट्र शूटिंग लीग मध्ये एकूण 144 खेळाडू भाग घेतील. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48, चंदीगड युनिव्हर्सिटी आणि कोणत्या कंपनीच्या सहकार्याने AI स्किल्स फॉर एव्हरीवन या उपक्रमांतर्गत एम्पॉवरिंग फ्युचर टॅलेंटचे आयोजन करण्यात आले? मित्रांनो, चंदीगड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडून संयुक्तपणे एम्पॉवरिंग फ्युचर टॅलेंट या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि चंदीगड विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 50, महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म हे तिन्ही ग्रंथ यांचेच आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे, वरील सर्व. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे चालू घडामोडींचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आली असतील आणि जर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.